पुण्यातील बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी ही मोठी बातमी आहे। आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाणार आहे असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। 200हून अधिक संशयितांची कसून तपासणी देखील केली जाते। पुण्यातील बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी एक मोठी अपडेट म्हणावी लागेल आणि या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रेवती, नक्कीच वर्ष आपल्याला जसं माहिती आहे की गुरुवारी रात्री बोबदेव घाटात सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती। आता त्याचा कसून तपास पुणे पोलिसांकडनं आणि पुण्याच्या गुन्हे शाखेकडनं होत आहे आणि त्यातच एक मोठी अपडेट अशी आहे की आता सध्या जे स्केच जारी केले होते पुणे पोलिसांनी, त्यांची जे कोण आयडेंटिफिकेशन करून देईल त्यांना 10 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि त्याच संदर्भात आतापर्यंत बोबदेव घाटात मागच्या आठवड्याभरात जेवढे लोक तिकडनं ये जा करत होते तेवढ्यांचे मोबाईल हे स्कॅन करण्यात आलेले आहेत। जवळपास 3000हून जास्त मोबाईल हे स्कॅन करण्यात आलेले आहेत आणि आता सध्या गेले 48 तासही उलटून गेले तरी पण अजून तसं बघितलं तर काहीच त्याचा क्लू लागलेला नाहीये। परंतु पुणे पोलिसांकडनं आता कसून तपासणी आणि चौकशी या संदर्भात चालू आहे। वर्षा, निश्चितच रेवती, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।